मारुती पाटील वाघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार अजित गोपछेडे यांनी जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा आदर करत महिलांचा केला सत्कार। महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदीजींनी जे काही केले त्याचा लाभ देशातील सर्व महिला घेत आहेत। भविष्यात भारताचं राजकारण, भारताचं नेतृत्व या महिलाच करणार आहेत, अशा भावना जागतिक महिला दिनी खासदार अजित गोपछेडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। खरं तर या जगाचे नेते व हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना, जननी सुरक्षा योजनापासून माता बाल संगोपन योजना असेल, आमचे लाडली बेटीच्या संदर्भातला विषय असेल, किंवा ज्या काही स्किल डेव्हलपमेंटचे विषय असतील, रोजगार हटवण्याच्या संदर्भातले विषय असतील, उज्ज्वला गॅस योजना आहे, प्रधानमंत्री बीमा योजनेच्या संदर्भात आयुष्यमान भारत योजना, यापासून ते 3 तलाक योजनेपर्यंत अनेक विषय मोदीजींनी महिलांच्यासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही केले त्याचा लाभ आज या देशातल्या सर्व महिला घेत आहेत। आणि महिलांचं आरक्षण, राजकारणातलं आरक्षण आणि सगळ्या क्षेत्रातलं आरक्षण 2029 मधला हा भारत, या भविष्यामध्ये भारताचं राजकारण आणि भारताचं नेतृत्व या महिलाच करणार आहेत। ही प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेली एक हिंदुस्थानला देणगी आहे। मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या माता भगिनी यांना सगळ्यांना वंदन करतो, त्या नारी शक्तीला वंदन करतो। त्या नारी शक्तीच्या आशीर्वादावरच आम्ही सगळेजण काम करू। धन्यवाद।